तर नमस्कार मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे की गेल्या वर्षी जशी भरती निघाली होती तशी यावर्षी देखील पोलीस भरती खूप मोठ्या संख्येने निघणार आहे. तर त्यासाठीचे आपण काय करणार आहोत, आज जीकेचे प्रश्न घेणार आहोत बघा. तर तत्पूर्वी चॅनलला आपल्या कोण नवीन असेल तर नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून ज्यावेळेस मी व्हिडिओ टाकेल ना तर तो व्हिडिओ काय होईल की तुमच्यापर्यंत जलद गतीने पोहोचेल आणि त्याचा फायदा तुम्हालाच होणार आहे. तर जास्त उशीर न लावता चला आपण प्रश्नाला सुरुवात करूया. भारत सरकारच्या वतीने दिले जाणारी शांतता काळातील सर्वोच्च शौर्य पदक कोणते? भारत सरकारच्या वतीने दिले जाणारी शांतता काळातील सर्वोच्च शौर्य पदक कोणते? तर कोणते आहे? अशोक चक्र हे शांतता काळातील सर्वोच्च शौर्य पदक आहे. रिपीट वाचत आहे, तुम्ही फक्त ध्यान द्या, लिहायचं वगैरे काही गरज नाही आहे. फक्त मी वाचताना पूर्णपणे लक्ष माझ्याकडेच द्या. काय होईल, तुम्हाला हे पाठ होऊन जाईल बऱ्यापैकी. कोणत्या राज्याला देशातील सर्वाधिक लांबीचा किनारपट्टा लाभला आहे? कोणत्या राज्याला काय म्हणले आहे? कोणत्या राज्याला देशातील सर्वाधिक लांबीचा किनारपट्टी लाभली आहे? तर कोणत्या राज्याला सर्वाधिक लांबीची किनारपट्टी लाभली आहे? तर गुजरात या राज्याला काय झालेला आहे? देशातील सर्वाधिक लांबीचा किनारपट्टा काय लाभलेला आहे? गुजरात. सर्वाधिक जास्त लांबीचा किनारपट्टा किती लिहून दिलेला आहे, तुम्ही रेफर करा. महाराष्ट्राला 720 आहे, ते पण लक्षात असू द्या. परंतु गुजरातला काय सर्वाधिक जास्त लांबीचा किनारपट्टा काय केलेला आहे? लाभलेला आहे. बरोबर आहे ना? ते 17 किमी. हा बरोबर. आणि महाराष्ट्राला कमी 720. तर महाराष्ट्राचं देखील लक्षात ठेवा आणि गुजरातचा पण लक्षात ठेवा आणि किती किमीचा लाभलेला आहे ते सुद्धा लक्षात राहू द्या तुमच्या. तर कोणत्या राज्याला? तर गुजरात या राज्याला काय केलेलं आहे? देशातील सर्वाधिक जास्त काय लांबीचा किनारपट्टा लाभलेला आहे. सर्वाधिक जास्त लांबीचा किनारपट्टा लक्षात असू द्या, गुजरातला. खालीलपैकी कोणते ठिकाण महाराष्ट्रातील पोलीस आयुक्तालय नाही? नाशिक, अमरावती, पिंपरी चिंचवड का कोल्हापूर? पोलीस आयुक्तालय किती आहेत? 12. तर कुठे नाही आहे? या 4 ठिकाणापैकी कुठे नाही पोलीस आयुक्तालय? सांगते का कमेंटमध्ये? बरं, घ्या उत्तर. कोल्हापूर. तर कोल्हापूर या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही. पिंपरी चिंचवडमध्ये आहे, नाशिकमध्ये आहे, अमरावतीमध्ये आहे. काही प्रश्न आपल्याला की पोलीस आयुक्तालय नाही कोठे? तर कोल्हापूर. पोलीस आयुक्तालय नाही कोठे? कोल्हापूरमध्ये. लक्षात राहू द्या, कोल्हापूरमध्ये पोलीस आयुक्तालय नाही. खालीलपैकी कोणते ठिकाण महाराष्ट्रातील पोलीस आयुक्तालय नाही? तर कोल्हापूर हे ठिकाण महाराष्ट्रातील पोलीस आयुक्तालय नाही. कोणते ठिकाण? कोल्हापूर. कशासाठी? तर पोलीस आयुक्तालय तिथे नाही. बघा पहा, मी सारखं रिपीट करत आहे, फक्त तुमचं लक्ष केंद्रित करा बस. 100% रिझल्ट हा तुमच्याच बाजूने असणार आहे. महाराष्ट्रातील सर्वात जास्त सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रातील सर्वाधिक जास्त सिंचन क्षेत्र कोणता? अहमदनगर. सिंचन क्षेत्र असणारा जिल्हा कोणता? अहमदनगर. अहमदनगर काय आहे? सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा आहे. अहमदनगर काय आहे? सर्वाधिक सिंचन क्षेत्र असणारा जिल्हा आहे. महाराष्ट्रातील कोणते नगर सातवाहनांची राजधानी होते? पैठण. पैठण काय आहे? सातवाहनांची राजधानी आहे. सातवाहनांची राजधानी कोणती? तर पैठण हे सातवाहनांची राजधानी आहे.
खालीलपैकी कोणते विमानवाहू जहाज भारतीय नौदलामध्ये सध्या कार्यरत आहे? तर कोणते? INS विक्रमादित्य. INS विक्रमादित्य. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? तर जिनेवा या ठिकाणी जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय आहे. IMP प्रश्न आहे, त्याला IMP करा बघा. WHO जागतिक व्यापार संघटना आयुक्तालय कुठे? त्याचे मुख्यालय कुठे? तर जिनेवा या ठिकाणी आहे. खालीलपैकी सर्वाधिक लोकसंख्या असणारे राज्य कोणते आहे? खालीलपैकी सर्वाधिक म्हणजे कोणत्या राज्यात जास्त लोकसंख्या आढळून येते? तर सर्वाधिक लोकसंख्या असणारे राज्य कोणते आहे? महाराष्ट्र. सर्वाधिक लोकसंख्या असणारे राज्य कोणते? तर महाराष्ट्र हे आहे. गुजरात, मध्य प्रदेश, केरळ तर काय असणार आहे? महाराष्ट्र. चीन आता दुसऱ्या नंबरवर आहे. बरोबर आहे. आपल्या भारताचीच लोकसंख्या जास्त आहे. बरं ते जाऊ द्या. प्रश्न काय आहे की खालीलपैकी सर्वाधिक लोकसंख्या असणारे राज्य कोणते आहे? बघा, सर्वाधिक लोकसंख्या असणारे राज्य कोणते आहे? महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये काय आहे? सर्वाधिक लोकसंख्या आहे. मराठी भाषेतील पहिला शिलालेख कोठे आढळला? मराठी भाषेतील पहिला शिलालेख कोठे आढळला? तर कर्नाटक या ठिकाणी आढळला. श्रावणे. कोठे आढळला? तर कर्नाटक या ठिकाणी आढळलेला आहे. मराठी भाषेतील पहिला शिलालेख कर्नाटक या ठिकाणी आढळलेला आहे. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? काय आहे प्रश्न? कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये कळसुबाई हे शिखर आहे. अहमदनगर या जिल्ह्यामध्ये कळसुबाई हे शिखर आहे. कळसुबाई हे शिखर कोणत्या जिल्ह्यात? सर्वोच्च कळसुबाई मोठं शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अहमदनगर. अहमदनगर जिल्ह्यामध्ये सर्वोच्च मोठं शिखर कोणतं आहे? तर काय लिहायचं? कळसुबाई. कसाही उलट सुलट कसाही विचारू द्या, तुम्हाला लिहिता आला पाहिजे. एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र भारतातील कोणत्या राज्यात आहे? एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र भारतातील कोणत्या राज्यात आहे? एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र महाराष्ट्र या राज्यात आहे. एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र महाराष्ट्र या राज्यात आहे. एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र महाराष्ट्र या राज्यामध्ये आहे. एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र कोठे आहे? तर महाराष्ट्रामध्ये आहे. एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र कोठे आहे? महाराष्ट्रामध्ये आहे. एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र कोठे आहे? तर महाराष्ट्रामध्ये आहे. कोठे आहे? महाराष्ट्र. बघा किती वेळा मी रिपीट करते. पाठ हे झालंच पाहिजे तुमचं. एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र कुठे? महाराष्ट्र. डॉट्स उपचार पद्धती कोणत्या रोगाच्या उपचारासाठी संबंधित आहे? डॉट्स. तर डॉट्स उपचार पद्धती ही क्षयरोगशी संबंधित आहे. क्षयरोग झाल्यानंतर काय उपचार घेतात? तर डॉट्स हा कशासाठी आहे? तर क्षयरोगसाठी. राज्यसभेचे पदसिद्ध सभापती खालीलपैकी कोण असतात? तर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती
असतात. राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात तर उपराष्ट्रपती. राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात तर उपराष्ट्रपती हे काय असतात तर राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात तर उपराष्ट्रपती हे असतात. लक्षात असू द्या. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक कोण करत असतात. जे उच्च न्यायालय आहे त्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करतं तर राष्ट्रपती काय करत असतात त्यांची नेमणूक करत असतात. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक हे राष्ट्रपती करत असतात. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक कोण करत असतात तर उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक हे राष्ट्रपती करत असतात. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक कोण करतं तर राष्ट्रपती करत असतात. स्वातंत्र्योत्तर भारतातील लोकसभेचे पहिले उपाध्यक्ष कोण होते. स्वातंत्र्यानंतर भारतातील लोकसभेचे पहिले उपाध्यक्ष कोण होते तर M.A. अय्यगार हे होते. M.A. अय्यगार. स्वातंत्र्योत्तर भारतातील लोकसभेचे पहिले उपाध्यक्ष M.A. अय्यगार हे होते. कोण होते M.A. अय्यगार. जल्लीकट्टू हा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो. तमिळनाडूमध्ये काय केला जातो हा जो महाउत्सव आहे तो साजरा केला जातो. महाराष्ट्रात पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रात पशु तर नागपूर या ठिकाणी मत्स्य विज्ञान विद्यापीठ आहे. पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कुठे आहे तर नागपूरमध्ये. सूर्यमाळा कडा हे कोणत्या जिल्ह्यातील सर्वात उंचाचे ठिकाण आहे तर पालघर या जिल्ह्यातील सूर्यमाळ कडा हे ठिकाण पालघर जिल्ह्यातील सर्वात उंचाचे ठिकाण आहे. पालघर जिल्ह्यातील काय आहे सूर्यमाळ कडा हे काय आहे सर्वात उंचाचे ठिकाण आहे. पालघर मधलं सूर्यमाळा कडा हे सर्वात उंचाचं ठिकाण आहे. महाराष्ट्रातील विधानसभेची सदस्य संख्या किती आहे तर 288 आहे. डोळे झाकून सांगायचं. विधानसभेची संख्या किती तर 288. अठ्ठेचाळीस 78 34 नाहीये किती तर 288 काय आहे महाराष्ट्रातील विधानसभेची सदस्य संख्या आहे. 36 जिल्हे. मृत्युंजय या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. मृत्युंजय शिवाजी सावंत हे काय आहे मृत्युंजय या कादंबरीचे लेखक आहे शिवाजी सावंत यांनी काय केलेलं आहे मृत्युंजय ही कादंबरी लिहिलेली आहे. मराठी भाषा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो. मराठी भाषा दिवस हा जो आहे ना तो 27 फेब्रुवारीला साजरा केला जातो. 27 फेब्रुवारी या दिवशी मराठी भाषा दिवस साजरा केला जातो. 7 एप्रिल 1 मे असे हे काय दिलेले असतात तुम्हाला ऑप्शन दिलेले असतात. परंतु 27 फेब्रुवारी या दिवशी काय केला जातो मराठी भाषा दिवस साजरा केला जातो. तोतलाडोह धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे. नागपूर. तोतलाडोह धरण नागपूर या जिल्ह्यात आहे. ऑप्शन काय दिलेला आहे तुम्हाला त्यासाठी गोंदिया भंडारा अहमदनगर. परंतु त्याच्यामधला काय असणार आहे उत्तर आपलं नागपूर या ठिकाणी तोतलाडोह. उल्कापातामुळे तयार झालेले लोणार सरोवर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे. तर उल्कापातामुळे तयार झालेले जे लोणार सरोवर आहे ते बुलढाणा जिल्ह्यात आहे. आता
नुथला ही खिंड भारतातील कोणत्या राज्यात आहे? नथुला ही खिंड कुठे आहे? सिक्कीम या राज्यात आहे. नथुला कुठे आहे? सिक्कीम. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला होता? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला होता? तर 6 जून 1674 मध्ये. 6 जून 1674 छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक. 6 जून 1674 छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडमध्ये झालेला होता. 6 जून 1674 छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक. असे तुम्हाला 19 फेब्रुवारी 3 एप्रिल असं काय दिलं जातं, तो ऑप्शन दिले जातील. परंतु 6 जून काय सांगितलं मी, 1674ला रायगड या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झालेला होता. 6 जून 1674. काय लक्षात ठेवायचं? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा काय आहे? 6 जून 1674. IMP आहे म्हणून आपण रिपीट करत आहोत. 6 जून 1674 छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा. 6 जून 1674 छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा. शेतकऱ्यांचा आसूड हा प्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे? शेतकऱ्यांचा आसूड महात्मा ज्योतिबा फुले यांनी आसूड हा शेतकऱ्यांचा प्रसिद्ध ग्रंथ लिहिलेला आहे. त्यामध्ये ऑप्शन काय दिलेला आहे? स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक. तर त्याच्यामधील उत्तर काय असणार आहे तुमचं? महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ लिहिलेला आहे. महात्मा ज्योतिबा फुले. IMP प्रश्न आहे, विचारला गेलेला आहे, त्यामुळे आपण रिपीट करत आहोत. शेतकऱ्यांचा आसूड हा प्रसिद्ध ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला आहे. शेतकऱ्यांचा आसूड हा प्रसिद्ध ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला आहे. शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला आहे. महाराष्ट्रातील विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे? किती आहे बरं? अगोदर कशाची गेलती ते? महाराष्ट्रातील विधान परिषदेची संख्या किती आहे? 48, 34, 288 का 78? काय असणार आहे? ऑप्शन B 78 विधान परिषदेची. लक्षात ठेवायचं. नटसम्राट हे प्रसिद्ध नाटक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? नटसम्राट हे प्रसिद्ध नाटक कोणी लिहिले? तर विष्णू वामन शिरवाडकर यांनी नटसम्राट हे प्रसिद्ध नाटक लिहिले. IMP प्रश्न आहे. विष्णू वामन शिरवाडकर नटसम्राट हे प्रसिद्ध नाटक लिहिलेले आहे. नटसम्राट हे प्रसिद्ध नाटक कोणी लिहिले? तर विष्णू वामन शिरवाडकर. नटसम्राट हे प्रसिद्ध नाटक विष्णू वामन शिरवाडकर यांनी लिहिलेले आहे. नटसम्राट हे प्रसिद्ध नाटक कोणी लिहिले? तर विष्णू वामन शिरवाडकर यांनी लिहिलेले आहे. राष्ट्रीय विज्ञान दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? वि.स. खांडेकर हे नाहीये, पहिलंच आहे उत्तर त्याचं बरोबर आहे. राष्ट्रीय विज्ञान दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर राष्ट्रीय विज्ञान दिवस हा 28 फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. राष्ट्रीय विज्ञान दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर राष्ट्रीय विज्ञान दिवस जो आहे ना तो 28 फेब्रुवारी या दिवशी काय केला जातो? तर साजरा केला जातो. राष्ट्रीय विज्ञान दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर राष्ट्रीय विज्ञान दिवस जो आहे तो 28 फेब्रुवारी या दिवशी काय केला जातो? साजरा केला जातो. राष्ट्रीय विज्ञान दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर राष्ट्रीय विज्ञान दिवस जो आहे तो 28 फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. भारतातील मान्सून पावसावर परिणाम करणारा एल निनो कोठे आहे? तर प्रशांत महासागरामध्ये एल निनो आहे. प्रशांत महासागरामध्ये काय आहे? एल निनो हा आहे. खालीलपैकी कोणते संत गवळणी व भारूडसाठी प्रसिद्ध आहेत? तर संत एकनाथ हे काय आहेत? संत गवळणी आणि भारूडासाठी काय आहेत? ते प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रातील जायकवाडी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? महाराष्ट्रातील जायकवाडी धरण हे कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले? तर गोदावरी या नदीवरती जायकवाडी धरण बांधण्यात आलेले आहे. गोदावरी नदी या नदीवर जायकवाडी धरण बांधण्यात आलेले आहे.
हे जे महानद्या आहेत नर्मदा नदीवर ते तुम्ही त्याच्यावरती पण घेऊया नंतर. पानिपतची तिसरी लढाई अहमद शाह अब्दाली डॅश डॅश यांच्यात झाली. पानिपतची काय झाली तिसरी लढाई अहमद शाह अब्दाली आणि कोणामध्ये झाली तर पानिपतची जी तिसरी लढाई होती ना ते अहमद शाह आणि मराठे यांच्यामध्ये झालेली होती. काय आहे कधी झाली होती तर 1761 मध्ये झालेली होती. इसवी सन 1761. 1526 मध्ये ह्याच्यामध्ये इब्राहिम लोधीमध्ये झालेली होती. आणि फक्त एवढं लक्षात ठेवा की पानिपतची तिसरी लढाई अहमद शाह अब्दाली आणि कोणामध्ये झाली तर मराठे यांच्यामध्ये झालेली होती. पानिपतची तिसरी लढाई अहमद शाह अब्दाली किंवा पानिपतची तिसरी लढाई मराठे आणि कोणात झाली तर अहमद शाह अब्दाली असं लिहा. 1857चे स्वातंत्र्य समर हे प्रसिद्ध पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे. काय आहे प्रश्न. 1857चे स्वातंत्र्य समर हे प्रसिद्ध पुस्तक विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेले आहे. 1857चे स्वातंत्र्य कोणी लिहिले विनायक दामोदर सावंत यांनी. 1905 साली लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली तर 1905 येथे श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना केली. कधी केली तर 1905 मध्ये केली. 1905 मध्ये लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली तर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली. कधी केली 1905 ला. महाराष्ट्र पोलीस दलाचा रेझिंग हे कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर 2 जानेवारीला. महाराष्ट्र पोलीस दलाचा रेझिंग डे कधी साजरा केला जातो तो 2 जानेवारीला. रेझिंग डे हा काय केला जातो साजरा केला जातो. रेझिंग डे महाराष्ट्र पोलीस दलाचा 2 जानेवारीला साजरा केला जातो. लक्षात राहू द्या IMP प्रश्न आहे. 2 जानेवारी महाराष्ट्र पोलीस दलाचा रेझिंग डे. अरुण जेटली क्रिकेट स्टेडियम कोणत्या ठिकाणी आहे. अरुण जेटली जे क्रिकेट स्टेडियम आहे ते कोणत्या ठिकाणी आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी अरुण जेटली क्रिकेट स्टेडियम आहे. नवी दिल्ली या ठिकाणी काय आहे तर अरुण जेटली क्रिकेट स्टेडियम आहे. अरुण जेटली क्रिकेट स्टेडियम कोणत्या ठिकाणी आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी आहे. तसंच चेन्नईमध्ये कोणते आहे तर शाह. नंतर अहमदनगरमध्ये फिरोज. फक्त तुम्ही लक्षात ठेवा अरुण जेटली क्रिकेट स्टेडियम कुठे आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी आहे. 1926 मध्ये नौजवान भारत सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली होती तर 1926 मध्ये नौजवान भारत सभेची स्थापना भगतसिंग यांनी केलेली होती. तर काळी क्रांती ही संकल्पना कशाशी संबंधित आहे तर पेट्रोलियमची संबंधित काय आहे. काळी क्रांती ही संकल्पना आहे. डॅश डॅश हे संविधान सभेचे अध्यक्ष होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे काय होते IMP प्रश्न आहे. संविधान सभेचे अध्यक्ष होते. IMP करा त्याला. डॉक्टर राजेंद्र प्रसाद संविधान सभेचे अध्यक्ष होते. कसं वाटत सांगा बरं. व्हिडिओ आपले चांगले वाटत असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. जेणेकरून आपण काय करणार आहे IMPच प्रश्न तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत जे की सतत विचारले आहेत. आणि त्यामुळे तुमचं काय होईल बघा बऱ्यापैकी पाठांतर होईल. आता असंही व्हिडिओमध्ये काय करत आहे मी जो IMP प्रश्न आहे त्याला मी रिपीट घेत आहे. तर नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.